ब्राझीलमध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन एकरी 44 क्विंटल आहे आणि आमच्याकडे एकरी 5 ते 6 क्विंटल आहे. तिथं जीएम सोयाबीन पेरल्या जाते, जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकरी नेते रविकांतजी तुपकर असं बोलले की जीएम सोयाबीन हे भारतामध्ये बॅन आहे. त्याचं एकरी उत्पन्न 44 क्विंटल आहे आणि जी भारतातली सोयाबीन आहे त्याची क्षमता 4-5 क्विंटल आहे. तर हे जीएम सोयाबीन काय आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी निलेश सुरेश मावतकर. आपण बघत आहात खोज मास्टर. तर जीएम सोयाबीन काय आहे? जीएम सोयाबीन म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड सोयाबीन, ज्यामध्ये जनुकीय अभियांत्रिकीच्या तंत्रज्ञानाने त्याच्या डीएनए मध्ये बदलले जातात आणि असे गुणधर्म दिले जातात जे निसर्गातच नैसर्गिकपणे दिसून येत नाही, जसे की तणमानाचे प्रतिकार, कीटक प्रतिकार आणि वातावरणाचा टिकाव. आता या जीएम सोयाबीनचे जे बनवतात त्याची प्रोसेस काय आहे? जीएम सोयाबीन बनवताना इतर जीवाणूमध्ये जसे ॲग्रोबॅक्टेरियामधून घेतलेला विशिष्ट जीन आपल्या सोयाबीनच्या डीएनए मध्ये प्रविष्ट केले जातात, ज्यामुळे सोयाबीन तणासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लायफोसेट नावाच्या रसायनाचा प्रतिकार करू शकते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना तण नष्ट करण्याची सोपी उपाययोजना मिळते आणि त्याचे पिकाचे नुकसान कमी होते. आता जीएम सोयाबीनचे फायदे काय? याची उच्च उत्पादन क्षमता असते. जीएम सोयाबीन मध्ये तण आणि कीटक प्रतिकार असल्याने उत्पादन क्षमतेत वाढ होते. याच्यामध्ये शेतकऱ्यांची बचत होते. कमी तणनाशक आणि कीटकनाशक वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. आता जीएम सोयाबीन मध्ये काही वेगळे प्रकार पण आहे. काही प्रकारच्या दुष्काळ प्रतिकारक सोयाबीन म्हणून विकसित करण्यात आलेले आहे, जसे BHP4 आणि पोषण सुधारण्यासाठी जीएम सोयाबीन मध्ये पोषक घटक वाढवण्यात आलेले आहे. आता या जीएम सोयाबीनचे धोके आणि चिंता काय? नैसर्गिक आणि पर्यावरणीय परिणाम यामध्ये होतो. विशिष्ट कीटक व तण प्रतिकार विकसित झाले तर अतिरिक्त रसायने लागतात, त्यामुळे पर्यावरण नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं तज्ञांचं म्हणणं आहे. यावर आरोग्यावर काही शंका आहे का? दीर्घकालीन परिणामाचे अद्याप निश्चितपणे उपलब्ध नाहीये, म्हणून धोका जास्त आहे असं काही लोक मानत नाहीये. आता याचा आर्थिक आणि सामाजिक जो फरक आहे तो खूप मोठा आहे. मोठ्या शेतकऱ्यांचा फायदा होतो तर लहान शेतकऱ्यांना तंत्रज्ञान बियाणे मिळवण्यात अडचणी होतात. आता या जीएम सोयाबीनची भारतातली परिस्थिती आपण बघूया. बीटी कॉटन ओळखता जीएम सोयाबीनच्या व्यावसायिक लागवडीचा अजूनपर्यंत मंजूर नाही. GEAC म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग एक्सपेरियल कमिटी द्वारे कडक नियमन चालते. सध्या भारतात फक्त चाचणीद्वारे काही प्रक्रिया सुरू आहेत. आता या जीएम सोयाबीनचा जागतिक वापर काय? अमेरिकेत 95% सोयाबीन वापरले जाते. अर्जेंटिना, ब्राझील, चीन या देशामध्ये जीएम सोयाबीनची लागवड केली जाते. जीएम सोयाबीन बाबत काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते आपण बघू. जीएम सोयाबीनचे तेल, फीड व विविध अन्न पदार्थ वापरतात. जीएम सोयाबीन प्रथिनं, जीवनसत्व आणि इतर पोषक घटक जसे असतात तसे असतात. फक्त जनुकीय बदलामध्ये काही अतिरिक्त गुण मिळतात. याचा निष्कर्ष काय होईल? जीएम सोयाबीन उच्च उत्पादन, पर्यावरण लाभ आणि काही पोषक फायदे देतात, पण आरोग्य, पर्यावरण व सामाजिक धोके विचारात घेऊन भारताने पुढील धोरण ठरवावे असे भारतीय शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तर ही होती जीएम सोयाबीनची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल आमच्या खोज मास्टरच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळू शकता. आणि अशा विविध व्हिडिओसाठी आमच्या खोज मास्टर चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.